3 षटकांचा सामना, पहिलाच बॉल आपण पाहतो या ठिकाणी आलाय. सलामीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे प्रसाद तर दुसरीकडे विजय. थोडस चेंजेस सुद्धा आता एडब्ल्यू टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजीला ऋतिक पुन्हा एकदा सज्ज झालाय. पहिल्याच बॉलवरती सिंगल या ठिकाणी जरूर दिले त्याने. श्री गणेशा धाव संख्येचा या ठिकाणी होताना दिसून येतोय. मालेवाडी टीम आणि खांडस टीम, आपण कृपया आला असाल तर मध्यंतराला आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्या. मालेवाडी टीम आणि खांडस टीम. चांगली गोलंदाजी उंबरकान टीम कडून पाहायला मिळाली. गोलंदाजीच्या जीवावरती अगदी सामन्याला एक कलाटणी जरूर दिली. या ठिकाणी आउटसाइड द लेग स्टंप. पंचांचा निर्वाळा येतोय की वाईट बॉल. या बॉलवरती चुकीची गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून थोडस वाहवा केली होती. अगदी हरभऱ्याच्या झाडावर चढण्यापर्यंत ऋतिक पोहोचले सुद्धा, परंतु लेग स्टंपच्या बाहेरून हा बॉल जाताना दिसला, जिथे पंचांनी त्याला दंडित केलंय. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण सजवताना थोडी दिरंगाई जरूर पाहायला मिळाली. पंबल पाहायला मिळत आहे. सिंगल झाली, डबल साठी प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. या येथील 2 धावा. टोटल 4 आकड्यावरती पाहतोय आपण. पहिलं 17 या ठिकाणी आपण पाहतोय. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच मालेवाडी आणि खांडस टीम. आपण दोन्ही टीम तयारीत राहा. मध्यंतराला या सामन्याचा आपला टॉस केला जाईल. हवाई हल्ला जरूर चढवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणतीही चुकी नाही आहे. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. प्रसाद नावाचं वादळ सध्या मैदानावरती शांत झालंय. मोठा झटका असेल यंगस्टार एडब्ल्यू टीमला हा. अगदी उकमी इक्का ज्याला एडब्ल्यू टीमचा म्हटला जातो. एक चांगली बॅटिंग लाईन त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहत होतो. त्या प्रसादला परतीचा प्रवास करायला भाग पडलाय गोलंदाज ऋतिकने. जमेची बाजू आपण पाहतो. एक चांगली फिल्डिंग उंबरकान टीमची सध्या मैदानात. मगाशी थोडी चलबिचल झाली, हल्ला कलोल पाहायला मिळत होता, परंतु या सामन्यामध्ये अगदी कंबर कसली आहे उंबरकान टीमने. प्रसाद नावाच्या वादळाला दिलेली शांतता आहे, अगदी शांत केलं. नाराज असेल प्रसाद स्वतःवरती, परंतु या क्षणी जर तुम्ही पाहायला गेलं तर गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. मोमेंटम शिफ्ट व्हायला वेळ लागत नाहीये. प्रथम सत्र जरूर चालू आहे मित्रांनो, परंतु उंबरकान टीमला सुद्धा या मैदानाचा आता अंदाज आलाय, जसा एडब्ल्यू टीमला आला होता. परंतु या क्षणी पाहायला गेलं तर आता एडब्ल्यू टीमच्या हिरांना चमकावं लागेल, कारण या ठिकाणी 3 बॉल संपलेत आणि टोटल मात्र 3 आकड्यावरती आपण 4 आकड्यावरती आपण पाहतोय. एका विकेटचं नुकसान. वाईट बॉल मध्यंतरी आपण पाहिला होता. ते प्रयत्न केले जात होते, परंतु इथे प्रयत्नांना यश आलं नाहीये. कीपरला चुकवत मात्र बॉल अगदी हवेतून बाहेर, परंतु तिथे बॅकअप सुद्धा मिळाला नाहीये. लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. येथील पुन्हा एकदा दर्जेदार बॅट मधून या 4 धावा. समीकरण आपण पाहतोय, जशी विकेट गेली तसं फलंदाज मैदानात रवाना झाले. अर्थातच आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती सागर मिणमिणीची वर्णी लागली. पहिल्याच बॉलवरती सागरच्या बॅट मधून आलाय लॉंग स्टॉप रिजनचा हा चौकार. चांगली सुरुवात पाहतोय चौकाराच्या मदतीने. अगदी या ठिकाणी पाहायला गेलं समीकरण थोडस वाढलं जात आहे. चांगला फटका यावेळी लॉंग ऑफ रिजन. क्षेत्र रक्षण परफेक्ट होतं मी तर म्हणेल, परंतु आउटफील्डच्या समानतेचा फायदा उचलता आला नाहीये. अगदी बॉल मात्र उंचीवरून निघून गेला. सरळ धाव येथील 4. चांगली रणनीती आखतोय सागर मिणमिणे सध्या मैदानात. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. ही काळाची गरज होती. त्याला सुद्धा माहिती आहे मानंडरी पॉवर प्लेच्या षटकात महत्वपूर्ण विकेट गेले, परंतु धावा येणं अपेक्षित आहे.
कशाही येवो शरीराला लागू देत, परंतु धावा येणं अपेक्षित आहे. या खेळाडूचं खरं म्हणायला गेलं ना तर फार उंबरकांड टीम कौतुक करणं गरजेचं आहे. कारण छोटा पॅकेट बडा धमाका आहे, काय फिल्डिंग सजवतोय. आतापर्यंत त्याच्याकडे जितके बॉल आले असतील ना तितके बॉल त्याच्याकडून कॅरी झालेत. ही फार महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही एखादा खेळाडू ज्यावेळी मैदानात उतरवता त्यावेळी त्याच्याकडून अशा अपेक्षा हीच असते की त्याच्याकडून चांगली फिल्डिंग व्हावी, बॅटिंग व्हावी, बॉलिंग व्हावी. परंतु हा खेळाडू खास करून मी तर म्हणजे फिल्डिंगसाठी उतरवलाय आणि त्याच्याकडून एक चांगली फिल्डिंग उंबरकांड टीमकडून पाहायला मिळते. मला वाटतंय अगदी 10-11 वर्षाचा खेळाडू असेल. सांगे कोड्यात दुसरं षटक, गोलंदाज तयार. गोलंदाज दिनेश तयार झालाय. इथे वाईटची पैकी जरूर पाहायला मिळाली. धावसंख्या मात्र 14 आकड्यावरती. आता पुलर लाईनचा वापर यावेळी केला. डीपेक्षाचा खेळाडू चेंडू खाली येईल आणि झाली चुकी. या क्षणी बॉल जाईल तो मात्र 4 धाव्यांसाठी चौकारात. सागर मिणमिणे अगदी 3 जे चौकार सागर मिणमिणीच्या बॅटमधून आलेत ना हे तिन्ही चौकार मिस फील्ड मुळे पाहायला मिळाले आहेत. अगदी लॉंग स्टॉपचा आला, त्याच्यानंतर आपण पाहतोय लॉंग ऑफचा आला, आता डीप एक्स्ट्राचा चौकार सुद्धा त्याच परिस्थितीत. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. धावसंख्येचा विचार करायला गेलं तर अगदी मी म्हणेल आता चांगली धावसंख्या सध्या यंगस्टार हिदवली टीमच्या धावफलकावरती पाहतोय. गोलंदाज दिनेश पहिल्याच बॉलवरती चुकी केली, त्यानंतर एक चांगला बॉल जरूर फेकला, फटका सुंदर होता, फिल्डिंग मिस झाली, त्यानंतर चौकार. आता मात्र अगदी जागेवरती वळून खेळण्याचा प्रयत्न आणि या क्षणी येतील एकच धाव. फार महत्वाचं गणित आहे. तुम्ही जितके डॉट बॉल येतात ना तुमच्या वाट्याला, परंतु प्रत्येक बॉलवरती कोणत्या ना कोणत्या प्रकारची धाव येणं हे अपेक्षित आहे क्रिकेटमध्ये. असो डॉट बॉल ही गोलंदाजाची सगळ्यात मोठी महत्वाची बाजू असते. परंतु या ठिकाणी सिंगल आलाय, सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे 19 आकड्यावरती. पुन्हा एकदा पटका सजवलाय जरूर, तो मात्र फलंदाज विजयने. सिंगल आली आहे. 2 दशकांची धावसंख्या धावफलकावरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. दिनेश पुढ्यात बॉल अगदी सहज आला आणि इथे परतावा लागेल, परंतु इथे जीवदान दिलंय. आज सागर मिणमिणीचं नशीब भला उत्तर आहे. नशीब फार मोठं आहे, कारण 3 नशिबाचे चौकार आले, त्यानंतर झेल आला, तोही ड्रॉप झालाय. फार चांगली संधी, नामी संधी मी तर म्हणेल या ठिकाणी उपलब्ध झाली आहे सागर मिणमिणीसाठी. चांगला फटका यावेळी मात्र विजयच्या बॅट मधून आलाय. सिंगल जरूर पाहायला मिळते आणि या ठिकाणी येतोय ती 4 धावा.
लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, षटकातला शेवटचा बॉल आहे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 25 या आकड्यावरती. षटक संपल्याचा पंचांचा निर्वाला. इथे या क्षणी मात्र डॉटची संगता केली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12.50च्या सरासरीने अद्याप धावा कुठल्यात. 25 धावा या धावफलकावरती आहेत. चला मालेवाडी आणि खांडस टीम चला जरा स्पीडअप करा प्लीज. 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावरती आहेत. सांगे कोड्यातलं तिसरं षटक. तन्मय आपण पाहतोय. तन्मयचा पहिला बॉल फेस टू सागर मेणमने. इथे तन्मय मात्र डॉट फेकतोय. डॉटची संगता तन्मयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. 25 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण बदलत आहे. 2 षटकांमध्ये पहिल्या षटकात आल्या 12, पहिल्या षटकात 13, द्वितीय षटक 12. चांगली फिल्डिंग आहे खरं म्हणायला गेलं तर या छोट्या पॅकेटची. खरोखर जमेची बाजू आहे सध्या मी तर म्हणेल मैदानात. उंबरखान टीमसाठी उभरता सितारा आहे क्रिकेटच्या विश्वातला. टेनिस जगतात एक नाव करण्याची नामी संधी आहे त्याच्याकडे आता. पाहिला मित्रांनो, अगदी कमी वयात कर्जत प्रीमियर लीगचं नेतृत्व साकारणारा साहिल लोंगले अगदी जाऊन पोहोचला ISPL मध्ये. अगदी इंडियन स्टेट प्रीमियर लीग जिथे गतवर्षी टेप बॉल किंग म्हणून त्याची ओळख पाहायला मिळाली. इथे पटका जरूर सजवलाय. उंचीवरती बॉल आणि इथे मात्र फलंदाज बाद. आणखी एक विकेट जातीये. परतावा लागेल विजयला. विकेट नंबर 2 बॅक टू डगआउट. दुसरा हादरा लागलाय. आता सलामीची जोडी संपूर्णपणे या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळेल. यंगस्टार हेदवली आणि त्याच्या विरोधात उंबरखान टीम. चला खांडस टीम आणि त्याच्या विरोधात मालेवाडी टीम. आपण टॉस करण्यासाठी या. मध्यंतराला आपला टॉस होईल याची नोंद घ्या. सिंगल जरूर पाहायला मिळते. वॉट अ फिल्डिंग यार. खरोखर या खेळाडूचं सातत्यपूर्ण आपण कौतुक करतोय. कारण कामगिरी सुद्धा तितकी दमदार आहे आणि त्याच दमदार कामगिरीवरती मी तर म्हणेल उंबरखान टीमच्या बहुतांशी धावा त्याने वाचवल्यात. इथे मात्र 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने काहीशी टोटल पुढे सरकते जाऊन पोहोचली
29 आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. मालेवाडी टीम उपस्थित झालेत. खांडस टीम आपला कॅप्टन पाठवा प्लीज. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय सागरच्या बॅट मधून. षटकाराला षटकाराने मात्र अगदी चांगला समारोप इनिंगचा. टोटल मात्र जाऊन पोहोचले 35 विजयासाठी 18 बॉल आणि 36 धावसंख्येची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या जगतातला महत्वपूर्ण आकडा तो पार करायचा आहे आता मात्र उंबरकण टीमला. पाहूया काय घडतंय. तत्पूर्वी कांडस मालेवाडी टीम या ठिकाणी उपस्थित झालेत. कांडस टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. चला चला बॅटर उंबरकांड टीम.
पहिला बॉल 36 धावसंख्येचा पाठलाग प्रसाद गोलंदाजीला आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमकता सिद्ध करतोय. सलामीची जोडी सचिन आणि महेश पाहायला मिळत आहेत. जमेची बाजू जर पाहायला गेलं तर अगदी चांगली उत्तुंग दर्जाची गोलंदाजी आहे आज. खरं म्हणायला गेलं तर हिदवली टीमकडे एक तंत्रशुद्ध अभ्यासपूर्ण क्रिकेटची पर्वणी पाहायला मिळतीये. लेफ्ट आर्म मारा करतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. ती गोलंदाज प्रसादच्या माध्यमातून सिंगल जरूर आली यावेळी. 2 धावेच्या मदतीने मात्र प्रयत्न चांगले केले जात आहेत. या 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला फटका यावेळी. अगदी बॉल थांबणार नाही. आता 38 सर्कल भेटलाय डीप मिड विकेट रिजन इथे तो मात्र यावेळी सचिन नावाच्या बॅटर कडून चौकार. इथे मात्र नशिबाची साथ. फटका जरूर सजवला परंतु बॉल सरळ इथे स्टँड वरती परतावा लागेल बॅटरला. झटका क्रमांक 1 उंबरकांड टीमला. अगदी नशीब बलावत तर मी तर म्हणेल ते गोलंदाज प्रसादचं आणि परतावा लागेल ते मात्र सचिनला. फार जबरदस्त मोठा झटका आहे ज्याच्या बॅटमधून उंबरकांड टीमसाठी धावा येण्याची अपेक्षा क्रिएट झाली होती. त्याला परतीचा प्रवास करायला भाग पडलाय. थोडं नशिबाची साथ कर्तृत्वाची साथ सध्या मी तर म्हणेल प्रसाद या गोलंदाजाला जरूर लाभली आहे. न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय तन्मय. आव्हान जर म्हणायला गेलं तर कठीण नाही आहे आणि तितकं सोपंही नाही आहे. जिंकायचंय तर ध्येय मात्र लक्ष ठेवावं लागेल काबीज करण्यासाठी आणि त्याच्यासाठी सक्सेसफुली प्रयत्न हे मैदानात करावे लागतात. चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अगदी क्षेत्ररक्षक येईपर्यंत बॉल 1 धाव तर कंप्लीट झाले. दुसरीसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावीच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. अगदी दडपण झुगारून दिलंय या बॅटरने आल्या आल्या आणि टोकल्या 2 धावा. चांगला बॉल काहीसा आपण पाहतोय प्रसादच्या माध्यमातून. षटक क्रमांक 1 आलाय समाप्ती पथावरती आणि 8 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. प्रति षटक 12ची सरासरी राखायची होती परंतु एक तुल्यबलता सध्या प्रसादने क्रिएट केले मैदानात आणि त्याचा एक तोटा मात्र सहन करावा लागणार आहे उंबरकंड टीमला. आता मात्र सरासरीत वाढ जरूर होईल. आता मात्र आपण पाहतोय येणारे 12 बॉल आहेत आणि प्रति षटक 14ची सरासरी राखावी लागणार आहे. 28 धावसंख्येची अजूनही गरज आहे. चला स्पीडअप करा प्लीज. प्रति षटक 14ची सरासरी राखायची आता जिथे 12ची होती पहिल्या षटकापासून. परंतु आता थोडं प्रेशर क्रिएट केलं गेलंय ते गोलंदाज प्रसादच्या माध्यमातून आहे. फलंदाजाला परतीचा प्रवास करायला भाग पडलं जात आहे. हाही फलंदाज आता परतीचा प्रवास करेल. सिंगल आले दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न परंतु इथे फलंदाज होतोय बाद.
रनआउटच्या स्वरूपात यावं लागेल बाहेर. विकेट तर मात्र जावे लागेल. पंचांचा इशारा हा नो बॉल, नो +1 अशा 2 धावा येतील. विकेट तर जाईल रनआउटची. छत्तीस धावा संख्येचं टार्गेट आहे. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. येणारे 12 बॉल आणि 26 धावा संख्येची आता गरज आहे. उघडा डोले बघा नेट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. हा चांगला बॉल. इथे आणखी एक डॉट पाहायला मिळतोय. चांगला फटका. हवाई हल्ला जरूर चढवलाय. फार चांगला प्रयत्न. आपल्याच फॉलोथ्रू मध्ये फिल्डिंग सजवले चांगले, परंतु या ठिकाणी गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. आकाश आणखी एक विकेट पाहायला मिळते. ऋतिक न्यू बॅटर मैदानात दाखल होत आहेत. खांडस आणि मालेवडे आपल्या निर्णयावरती आपण तयारीत राहायचंय. राईट अप ओव्हर द विकेट. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु इथे एका धावेपासून रोखता आलं नाहीये. एका धावेपासून या ठिकाणी रोखता आलं नाहीये. विनोद आपण जरा व्यासपीठाकडे या. गोलंदाजीतली रफ्तार जरूर पाहायला मिळते. प्रसाद ज्याने थोडं इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक केला. जिथे 12 द्यायच्या होत्या तिथे 8च धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर थोडीशी चुकी आकाशच्या माध्यमातून पहिल्या बॉलवर झाली. थोडं समीकरण सोपं करत होता तो उंबरखान टीमसाठी, परंतु सातत्यपूर्ण विकेट या ठिकाणी त्रासदायक ठरतायत आता उंबरखान टीमला. इथे पुन्हा एकदा फलंदाजाला परतावा लागेल. आणखी एक विकेट जातीये. फार चांगला संघर्ष चालू आहे तो मात्र यंगस्टार हेदवली टीमचा. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच. अजूनही या षटकातील 2 बॉल शिल्लक आहेत. बॅटर कोण गेला? अरे बॅट्समन कोण गेलाय? प्रदीप सिंगलने आता कोणती कामं होणार नाहीयेत. इथे मोठे फटके. इथे जर मोठा फटका आला तर एक अजूनही अस्तित्वाची लढाई सध्या मैदानात पाहायला मिळेल उंबरखान टीमची. परंतु या अनुषंगाने जर तुम्ही विचार करायला गेलं तर इथे मात्र अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली हेदवलीस टीम कडून. यंगस्टार हेदवली आपण पाहतोय. चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल जरूर आली आहे.
सिंगलच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपला आणि टोटल मात्र पाहायला मिळतीये धावा जाऊन पोचल्या ते अद्याप पर्यंत 13 आकड्यावरती आणि विजयासाठी आता करायचे 6 बॉल आणि 23 धावा. सहा बॉल आणि आता या ठिकाणी 23 धावा संख्येची गरज आहे. आदरणीय मारुती दादा धुले आणि आदरणीय संजय दादा बदे यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. श्रद्धांजली चषक 2025-26 सोमजाय क्रिकेट संघ सावले आयोजित आजची भव्य दिव्य ट्रॉफी पाहायला मिळतीये. उदय आपण पाहतोय सांघिक कुड्यातलं तिसरं षटक. इथे परतावं लागेल याही बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन. वाता हातीला झाल्या सुरुवात उंबरकांड टीमच्या. प्रेशर क्रिएट झालाय. 23 धावा संख्येचं लक्ष असताना पहिल्याच बॉल वरती इथे विकेट प्राप्त झाली आहे. उदय आपण पाहतोय एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. पहिली विकेट प्राप्त झाली पहिल्या बॉल वरती. आणखी एक विकेट जर प्राप्त केले उदयने तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज बदे साहेबांकडून संजयजी बदे यांच्याकडून देण्यात येतील. काही हरकत नाहीये. वडिलांचं प्रेम आहे. आज सामना पाहायला आलेत मुलाचा. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु यावेळी रनआउटची विकेट मात्र हुकली आहे. प्रयत्न चांगला होता. सिंगल जरूर आले आहे. आता मात्र निर्णायक बॉल कडे आपण जाऊयात. 22 धाव संख्येचं लक्ष अजूनही प्राप्त करायचं. येणारे 4 बॉल. फटका सज्जलाय परंतु इथे विकेट आली आहे. 1000 रुपयांचं कॅश प्राइज अगदी उदयच्या खिशामध्ये पाहायला मिळेल. 6 विकेटचं पतन अद्यापपर्यंत उमरकांड टीमचं पाहायला मिळालं. निर्णायक बॉल होता. खरं म्हणायला गेलं तर आता सामन्याची औपचारिकता शिल्लक पाहतोय आपण. 3 बॉल मध्ये आता 22 करायचे आहेत. चला मालेवाडी टीम तयारीत राहणार. त्याच्यानंतर त्यांच्या विरोधात खांडस टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. चला जरा स्पीडअप करा प्लीज दोन्ही टीम. आता सामन्याला विलंब लावू नका. फार विलंब घेतला या 3 सामन्यांसाठी. इथे मात्र सिंगल आली आहे. आता इतकी मोठी चुकी उदयच्या माध्यमातून मैदानावरती केली जाईल हा मोठा प्रश्न आहे. परंतु सामना आहे. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. लास्ट बॉल शिल्लक आहे. हा चांगला बॉल. अगदी या ठिकाणी यंगस्टर इदवली संघ विजय झाला. विदे टीमचे अभिनंदन. तर उंबरकंड टीम आपण फार चांगला प्रवास या ठिकाणी केलाय. उंबरकंड टीम आपले पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच घेऊन जा. सचिन ठरलाय मॅन ऑफ द मॅच पहिल्या मॅचचा आणि आता या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला बदे